लोकमत विशेषमध्ये आपण चर्चा तर करणार आहोत, पण काही महत्त्वाच्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट देखील आपल्याला जाणून घ्यायचे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा निर्णय मुंबईत नव्हे तर दिल्लीत होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीच याबाबत वक्तव्य केलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ जर आली तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल. या तटकरेंच्या वक्तव्यावर जोरदार राजकारण सुरू झालं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतला. भाजपचे वरिष्ठ निर्णय घेणार. तशा वेळ स्थिती त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा चर्चा करावी लागेल. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचा निर्णय दिल्लीत. कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर या घड्याळाचे यांच्या काटे ते आहेत ते अमित शहाजींच्या हातात आहेत का? घड्याळाची वेळ कमळ ठरवणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा खणाखणी सुरू झाली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुनील तटकरेंना विलिनीकरणाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तटकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे बोट दाखवले. विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही तो दूरच्यापर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतला. तशा वेळ स्थिती त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा चर्चा करावी लागेल, पण ती वेळ तेव्हा. सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या निर्णयाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं नाव घेतल्यामुळे पक्षातील नेत्यांना धडकी भरली. तटकरेंच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल. मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सुनील तटकरेंनी केलेल्या विलिनीकरणाच्या वक्तव्याचा शरद पवारांच्या पक्षाकडून चांगला समाचार घेण्यात आला. अजित पवारांच्या पक्षाचा निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेते घेतात असा टोला यावेळेला लगावण्यात आला. सुप्रिया सुळेंनी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वाभिमानाची आठवण करून दिली. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एकतर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजितदादा एक कणखर नेतृत्व आहे आणि पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात. परंतु आता एक लक्षात आलेलं आहे की कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर या घड्याळाचे यांच्या काटे ते आहेत ते अमित शहाजींच्या हातात आहेत का, असा प्रश्न मला पडलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं नाव आलं. त्यामुळे भाजपाच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. त्यांचा प्रश्न आहे, ते अध्यक्ष पक्षाचे, हा त्यांचा विषय आहे ना, कोणाशी चर्चा करू कोणाशी चर्चा करू नये. भाजपाने सुनील तटकरेंच्या वक्तव्यापासून अंतर राखलं. मात्र या निमित्ताने संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेवरती केलेल्या एका आरोपाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचा गट आहे, अमित शहा या गटाचे अध्यक्ष आहेत, असा आरोप संजय राऊतांनी मागील महिन्यात केला होता. आणि एका महिन्यानंतर सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आली तर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल असं वक्तव्य केलं. त्यामुळे सुरू झालेलं राजकारण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.